नमस्कार. आज मी तुम्हाला खीरपुरी आणि हे आपले अखंड मूग आहे त्याची भजी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इकडे दूध तापत ठेवले. हे मी सकाळी इंद्रायणी तांदळाची कणी भिजत ठेवली होती, ती आता मी दुधामध्ये टाकते. त्यामुळे काय होईल, ती शिजत राहणार आणि मी मुगाची तयारी कशी करायची ती दाखवते. हे इकडे आता मी कणी भिजते आहे, शिजते पण आहे, एकजीव होईल. आणि त्याबरोबरच मी तुम्हाला अखंड मुगाच्या भजीची तयारी दाखवते. हे बघा, त्यासाठी लागणारे हे साहित्य मी घेतले. कोथिंबीर, अद्रक, हिरवी मिरची, कांदा कापून घेणार आहे बारीक, आणि अखंड हिरवे मूग, त्याला थोडे मोडही आलेले आहे. त्यामुळे ही आपली भजी हेल्दी होणार आहे. यामध्ये मी अगोदर हिरवी मिरची आणि अद्रक घेते आहे, ते बारीक करून घेणार. कोथिंबीर अशा प्रकारे फिरवून घेतलं आहे, त्याच्यात अद्रक हिरवी मिरची घातली. आता आपण ते काढून घेऊया. बघा, असं जास्त बारीक नाही, जास्त पातळ नाही. हे बघा, छान झालंय. त्यामध्ये मी थोडंसं बाइंडिंगसाठी चण्याचं पीठ घेतलं. हे छान एकजीव केलेलं आहे. त्यामध्ये मी कांदा, कोथिंबीर, त्याच्यामध्ये मीठ, हा गरम मसाला आहे, तोही थोडासा मी हे करते, तुम्हाला जसं वाटेल तसं. आणि हिंग पण घालते आहे. हिंगाने भजी छान पचली जातात. आणि थोडासा ओवा, हा बघा. आता ह्यांना मी सगळं मिक्स करून घेते, एकजीव करते. आता मी ह्याला 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवते. मी हे थोडंसं पुरीचं पीठ भिजवते आहे, आणि पीठ भिजवून मी हे 15 मिनिटं मी बाजूला ठेवणार आहे. मळताना दाखवते. हे बघा, अशा प्रकारे जरा चपातीपेक्षा थोडंसं कडक पीठ हे करायचं. हे बघा, असं. आता ह्याला मी 15 मिनिटं बाजूला ठेवते. आता आपली खीर शिजते आहे चांगली, स्लोवर, मंद गॅसवर. त्याच्यात मी आपले हे कापून ठेवलेले ड्रायफ्रुट्स टाकते. फक्त मनुके मी खीर उतरवताना टाकणार आहे. हे बघा, खिरीमध्ये मी साखर घालते. साधारण माझं दूध हे 1 लिटर आहे, त्याला मी पाऊण वाटी साखर घेते. तुम्हाला जसं हवं असेल चवीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. यामध्ये मी थोडी वेलची टाकते, आणि त्यात मनुके उतरवताना यामध्ये मी चिमूटभर थोडा सोडा घातलाय, त्यालाही चांगला मिक्स करून घेते आहे. असे मध्यम आकाराचे बघा. आता हे असे एका बाजूनी शेकले गेले आहेत, ते तळले गेले. ह्या बाजूने बघा, हे सगळ्या बाजूने तळली गेली आहेत. त्याला आपण